गुजरात पाठोपाठ आता महाराष्ट्रातही पुन्हा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचं दिसतंय। मराठा आणि धनगर आरक्षणावर सरकारनं 15 दिवसात निर्णय घेतला नाही तर जनप्रक्षोभाला सामोरं जा असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। तर सरकार तातडीनं निर्णय घेणार असल्याचं ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलंय। राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी दिरंगाई चालवलेली आहे आणि त्याचबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करू नये, पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ या शासनाने सांगितलं होतं। सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं। त्याच्यामुळे त्या समाजाची सुद्धा आता फसवणूक झाल्याची भावना निर्माण झालेली आहे आणि मुस्लिम समाजाला तर उच्च न्यायालयानं शिक्षणामध्ये आरक्षण द्यायचं मान्य केलं होतं, तर ते सुद्धा तुम्ही नाकारलं। जनतेच्या भावनेशी खेळू नये अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्षाने आता 15 दिवसामध्ये याची अंमलबजावणी करावी असं आता एक निर्वाणीचं आम्हाला या शासनाला या निमित्तानं इशारा द्यायचा आहे। त्यांनी जेवढा वेळ घेतला विरोधकांनी, जे आता सत्ताधारी होते काही महिन्यांपर्यंत, तेवढा वेळ आम्ही घेणार नाही। पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अराजक वेगळं आहे, ते दुष्काळाचं आहे, भीषण पाणी टंचाईचं आहे। त्याच्यावर डील करत असताना कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षांनी आणि सर्व स्तंभांनी लोकशाहीच्या राईट फ्रॉम चौथा स्तंभ मीडिया यांनी खूप जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक या दुष्काळाच्या विषयाला हाताळावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।